प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली बोर्ड परीक्षेसाठी टार्गेट सिरीज सुरू आहे आणि त्याचा आज मी 9वा भाग अपलोड करते आहे। तर आता बघा, आपण 8व्या भागामध्ये काय पाहिलं तर व्हायब्रेशन्स ऑफ ए एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड अँड ओपन ॲट बोथ एंड। तर त्याच्यासाठीची त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर त्याची सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी, त्याची थर्ड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी ही पाहिली। आता बघा, तुम्हाला नेहमी बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न याच आर्टिकलवरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत तर ते आपण पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला लॉगच्या कॅल्क्युलेशनला अडचण येते आणि तुमच्या पुस्तकातले मॅक्सिमम सॉल्व्ड प्रॉब्लेम हे तुम्हाला विचारले जातात। आणि म्हणून 153 जो पेज आहे त्याच्यावर हे सॉल्व्ड जे न्यूमरिकल्स आहे त्यातलं एक हे बोर्डाला आलेलं आहे। तर याचे 3 प्रकार असतात, ते तिन्ही प्रकार आता आपण बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात न्यूमरिकल। असे बघा, 6.12 न्यूमरिकल आहे। 2 साऊंड वेव्स हॅव्हिंग वेव्हलेंथ्स 81 सेंटीमीटर अँड 82.5 सेंटीमीटर प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड। कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ साऊंड इन ए एअर। तर तुम्हाला 2 साऊंड वेव्ह दिलेल्या आहेत आणि त्याची बीट फ्रिक्वेन्सी ही 8 बीट्स दिलेली आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर तुम्हाला काढायची आहे। आता तुमच्या पुस्तकात कन्व्हर्जन करून सांगितलं सेंटीमीटरचं मीटर, पण मी करणार नाही, मी सोप्या पद्धतीने करणार आहे। तर ही पहिल्या वेव्हची वेव्हलेंथ आहे, ही दुसऱ्या वेव्हची वेव्हलेंथ आहे आणि तुम्हाला त्याची बीट फ्रिक्वेन्सी ही 8 बीट्स पर सेकंड दिलेली आहे आणि व्हेलॉसिटी काढायची आहे। मग आता बीट फ्रिक्वेन्सीला आपण घेतो की त्यांच्या फ्रिक्वेन्सीतला फरक, पण मग तो ठरवायचा कसा? तर इथं कोण मोठं दिसतंय तर λ2 इज ग्रेटर दॅन λ1 आणि त्याच्या विरुद्ध फ्रिक्वेन्सी बदलते, म्हणजे n2 इज लेस दॅन n1 आणि म्हणून इथे घेताना इक्वेशन काय घ्यायचं तर n1 मायनस n2 दॅट इज इक्वल टू 8। याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1। समजलं? आता व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ। मग पहिल्या वेव्ह साठी हे झालं n1 λ1 आणि दुसऱ्यासाठी हे झालं n2 λ2। समजलं? आता त्याच्यावरून n1 ची किंमत काय आली तर v बाय λ1 आली आणि n2 ची किंमत काय आली v बाय λ2 आली। हे इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये टाकून द्यायचं। मग इथे काय झालं, v बाय λ1 मायनस v बाय λ2 दॅट इज इक्वल टू 8। मग आता v कॉमन काढलं, इनसाइड ब्रॅकेट 1 बाय λ1 मायनस 1 बाय λ2 आणि ब्रॅकेट ओव्हर इंटू 8। समजलं का? मग आता व्हॅल्यू टाकून देऊ। देअरफॉर v दॅट इज इक्वल टू v इंटू ब्रॅकेट 1 बाय λ1, λ1 काय आहे तुमची 81 मायनस 1 बाय 82.5 दॅट इज इक्वल टू 8। देअरफॉर आता इथे एलसीएम काढला, 81 इंटू 82.5 इथे आले 82.5 मायनस 81 आणि मग हे शिल्लक राहिले, ही वजाबाकी केल्यावर शिल्लक राहिलं 1.5। आलं लक्षात? आता याला ट्रान्सफर करू आपण, तर देअरफॉर v दॅट इज इक्वल टू, आता मला लॉगच्या कॅल्क्युलेशनला जागा लागणार आहे आणि म्हणून मी इथंच करते, तर v दॅट इज इक्वल टू 8 इंटू 81 इंटू 82.5 डिवायडेड बाय 1.5। आता आपण याला काय करू, एक डिजिट पुढं सरकवू आणि याला पण एक डिजिट पुढे नेऊ। मग आता हे काय झाले 825 डिवायडेड बाय 15 झालं। आता आणखी सिंपल करू, याला 3 ने जर डिवाइड केलं तर 3 5 जा 15 आणि इथं 3 2 जा 6 आणि 3 7 जा 21। देअरफॉर v दॅट इज इक्वल टू, आता ह्या 5 ने याला डिवाइड करू, 5 1 जा 5, त्याच्यानंतर 5 6 जा 30 आणि 5 5 जा 60, 5 5 जा 1। मग आता 8 इंटू 27 इंटू 165। आता परत शक्य असेल तर ह्या दोन्हीचा पण गुणाकार करून घ्यायचा आणि मग लॉग वापरायचा। तर करू आपण गुणाकार, काय येतो ते बघू आणि लॉग कसा वापरून काय उत्तर काढायचं हे पण सांगते, म्हणजे तुमचा पूर्ण प्रॉब्लेम काय झाला क्लिअर झाला। मग आता बघा, इथे हे झाले बघा 216, हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर 216 इंटू 165
आता परीक्षेत लॉगचं कॅल्क्युलेशन करताना इथंच सरळ रेष ओढायची, इथंच लॉग पाहायचा शेजारी आणि मागं करून परत पुढे ट्रान्सफर करून वेळ घालवायचा नाही. मग आता लॉग ऑफ 216 प्लस लॉग ऑफ 165. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स येणार 2 आणि त्याचा लॉग येतो बघा 2, तो येतो 3345. बघा तुम्ही 3345 ही लॉगची पण प्रॅक्टिस करायची आणि याची कॅरेक्टरिस्टिक्स येते 2 आणि लॉग येतो 2175. आता आपल्याला त्याची ऍडिशन करायची आहे. 10 इथे आले बघा 12, इथे आले 5, इथे आले 5 आणि इथे आले 4. आता याचा काय पाहायचा, अँटी लॉग पाहायचा. मग देअरफॉर व्ही दॅट इज इक्वल टू, याचा जर तुम्ही अँटी लॉग पाहिला तर तुमचं उत्तर येणार आहे 3565. पण 4 ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणून इथं 0 द्यावा लागणार आहे आणि युनिट द्यायचं सेंटीमीटर पर सेकंड. अंडरस्टूड. बघा सेंटीमीटर पर सेकंड आणि या पद्धतीने आपण व्हेलॉसिटी काढली. आहे का सोपं? कसं सिंपल सिंपल करत गेलो. चांगली प्रॅक्टिस करा. न्यूमरिकल्स तुम्हाला सोडवता येईल. आता दुसरा प्रॉब्लेम सॉल्ट मधला 6.13 की जो फेब्रुवारी 2024 ला पडलेला आहे. फक्त इथं जी व्हेलॉसिटीची किंमत 326.4 दिलेली आहे त्याच्या ऐवजी व्हेलॉसिटीची किंमत 340 मीटर पर सेकंद दिलेली होती. 2 ट्युनिंग फोर्क्स हॅव्हिंग फ्रिक्वेन्सीज 320 हर्ट्ज अँड 340 हर्ट्ज आर साउंडेड टुगेदर टू प्रोड्यूस साउंड वेव्स. The velocity of sound in air is 326.4 meter into second inverse. Find the difference in wavelength of these waves. आता आपल्याला काय काय दिलं आहे तर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. N1 दिलेली आहे बघा आपल्याला 320 हर्ट्ज आणि N2 दिलेली आहे. N1 दिलेली आहे 320 हर्ट्ज, N2 दिलेली आहे आपल्याला 340 हर्ट्ज. व्हेलॉसिटी दिलेली आहे ती 326.4 मीटर इंटू सेकंड इनवर्स अशी दिलेली आहे आणि आपल्याला वेव्हलेंथचा डिफरन्स इन वेव्हलेंथ काढायचा आहे. डिफरन्स इन वेव्हलेंथ. मग आता आधी काय ठरवायचं तर कोणती वेव्हलेंथ मोठी हे कसं ठरवायचं तर इथे N2 इज ग्रेटर दॅन N1. ज्याची फ्रिक्वेन्सी मोठी त्याची वेव्हलेंथ छोटी आणि म्हणून λ2 इज लेस दॅन λ1 आणि म्हणून डिफरन्स घेताना λ1 मायनस λ2 हा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. समजलं कसं ठरवलं ते? मग आता हा डाटा झाला. आता फॉर्म्युला V बरोबर N1 λ1 दॅट इज इक्वल टू N2 λ2 आणि म्हणून तुम्हाला आता हे जे इक्वेशन आहे तर λ1 ची किंमत आधी काढून घेऊ. λ1 दॅट इज इक्वल टू V बाय N1, λ2 दॅट इज इक्वल टू V बाय N2 आणि आता λ1 मायनस λ2 बरोबर V अपॉन N1 मायनस V अपॉन N2. V कॉमन काढलं इनसाइड ब्रॅकेट V अपॉन N1 मायनस V अपॉन N2 शिल्लक राहिलं. मग देअरफॉर आता बघा ही V तुम्हाला दिलेली आहे 326.4. आता N1 ची किंमत टाकायची 320 मायनस 340. आता LCM काढला आपण इथे 326.4 इथे 320 इंटू 340 इथे आले 340 मायनस 320 दॅट इज नथिंग बट इथं ही वजाबाकी आली 20. आता त्यातला पण 1 0 कॅन्सल झाला आणि आता कॅल्क्युलेशन काय शिल्लक राहिलं तर देअरफॉर λ1 थोडं वर लिहू आपण. λ1 मायनस λ2 दॅट इज इक्वल टू 326 इंटू. आता याने जर आपण 2 ने डिवाइड केलं तर इथे येईल बघा तुमचं इथे हे 2 ने डिवाइड केलं तर 160 येईल आणि हे आणखी सोपं होईल. म्हणजे हे 2 निघून गेले इथे 160 आले आणि इंटू 34 आले. आता आपल्याला लॉगने कॅल्क्युलेशन करायचंय
λ1 minus λ2 that is equal to log of 326.4 minus, आता बघा ह्या लॉगची बेरीज लॉग ऑफ 160 into 34 सॉरी प्लस लॉग ऑफ 34. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. आता तुम्ही आणखी सोपं जर केलं, ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आणखी कॅल्क्युलेशन सोपं होऊ शकतं. 326.4 डिवायडेड बाय हे जर मल्टिप्लिकेशन केलं ना तर आणखी लॉग कमी पाहावा लागेल आणि हे मल्टिप्लिकेशन तसं सोपं आहे आणि हे आहे 5440 आणि आता आणखी सोपं झालं. याचा न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनॉमिनेटरचा लॉग 5440. आता बघू आपण लॉग. बघा याचा लॉग येतो, कॅरेक्टरिस्टिक्स येते 2 5137 हा लॉग आला आणि याची कॅरेक्टरिस्टिक्स येते 3 आणि त्याचा लॉग येतो 7356. आता आपण त्याची सबट्रॅक्शन करू. इथे आलं 1, इथे आले 8, इथे आले 7. आता इथं कॅरी घेतला. आता 15 मधून 8 गेले, इथे आले 7. येणारा कॅरी मायनस असतो. -3 -1 -4 +2 बार 2 आले आणि याचा काय पाहायचा, अँटीलॉग पाहायचा. मग आता 77चा 8 एकाचा फरक जर पाहिला ना तर तो येतो बघा 5999 into 10⁻². मग आता बघा ही पॉवर. मग आता λ1 minus λ2 that is equal to 0.05999 आणि that is nothing but 0.06. तुमच्या पुस्तकात हे उत्तर 0.06 डिफरन्स. आता हे वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये आहे म्हणजे वेव्हलेंथ मधला फरक त्याला युनिट मीटर येणार आहे आणि हे तुमचं उत्तर आहे. समजलं का? इथं फक्त ही व्हॅल्यू 340 मीटर इंटू सेकंड इनवर्स असं तुम्हाला देऊन तुम्हाला फेब्रुवारी 2024 ला हा प्रॉब्लेम बोर्डाला विचारला गेलेला आहे. समजलं? व्हॅल्यू काही बदलल्या तरी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता यायला पाहिजे. आता यातलाच हा तिसरा प्रकार, हा पण बोर्डाला खूप वेळा विचारला जातोय. तर याच्यात तर कॅल्क्युलेशन अजिबातच नसतातच. खूप सोपा असा हा टाईप आहे. तर प्रॉब्लेम असा आहे बघा. 2 साऊंड नोट्स हॅव वेव्हलेंथ 83 divided by 170 meter and 83 divided by 172 meter in the air. These notes when sounded together produce 8 beats per second. Calculate the velocity of sound in air and frequencies of the two notes. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, काय काय विचारलेलं आहे ते बघू. आता पहिली वेव्हलेंथ ही तुम्हाला काय दिली तर ती दिली 83/170. पहिली काय दिली 83/170. λ1 83/170 मीटर. दुसरी दिली 83 divided by 172 मीटर आणि तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी 8 दिलेली आहे आणि तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काढायची आहे. मग आता बीट फ्रिक्वेन्सी काढायला आपल्याला वजाबाकी करायची आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन वेव्हलेंथचा न्यूमरेटर सारखा असतो आणि डिनॉमिनेटर वेगळा असतो तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती वेव्हलेंथ छोटी आणि म्हणून λ2 इज लेस दॅन λ1 अँड देअरफॉर मग आता ज्याची वेव्हलेंथ छोटी त्याची फ्रिक्वेन्सी मोठी आणि म्हणून n2 मायनस n2 इज ग्रेटर दॅन n1. समजतंय? मग आता ही जर छोटी आहे तर याची फ्रिक्वेन्सी मोठी आहे म्हणून n2 मायनस n1 बरोबर 8 असं तुमचं इक्वेशन आलं आणि तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. मग आता परत v बरोबर पहिल्या वेव्ह साठी n1 λ1, दुसऱ्यासाठी n2 λ2 आणि म्हणून इथं n2 साठी अरेंज करायचं तर n1 बरोबर v बाय λ1 आणि n2 बरोबर v बाय λ2. आता याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन
1 मध्ये इक्वेशन 2 च्या किमती टाकून द्यायच्या. आता टाकल्यावर काय झालं तर देअरफोर आता बघा n2 v by lambda 2 minus v by lambda 1 that is equal to h. v कॉमन काढलं इनसाइड ब्रॅकेट 1 by lambda 2 1 by lambda 1 that is equal to h. आता इथं हे डिवाइड करायचं म्हणजे उलट करून गुणिले टाकायचं. मग देअरफोर v इथे टाकू आपण 1 by lambda 2 म्हणजे 172 by 83 minus 170 by 83 that is equal to 8. एकदम सोपं आहे बघा हे. तर v that is equal to आता हे 83 जर एलसीएम घेतला तर 172 minus 170 इथे आले 2 that is equal to 8. Therefore v that is equal to 80. आता हे तिकडे गेले मल्टिप्लाइड झाले 83 into 8 divided by 2 म्हणजे 83 into 4. आता करा मल्टिप्लिकेशन 83 into 4 4 3 जा 12 आणि हे 32 आणि एक हे 130 म्हणजे हे झालं v बरोबर व्हेलॉसिटी आली 332 मीटर पर सेकंड. समजतंय कारण हे मीटर मध्ये आहे. वेव्हलेंथ पहिलं उत्तर मिळालं का आपल्याला येस ऑर नो. दिस इज आन्सर फर्स्ट. ही झाली व्हेलॉसिटी. आता तुम्हाला आणखी पहिली फ्रिक्वेन्सी n1 पण काढायला लावलेली आहे आणि n2 पण काढायला लावलेली आहे. आता n1 चा फॉर्म्युला देअरफोर n1 दॅट इज इक्वल टू v बाय लॅम्बडा 1. v किती आली 332. लॅम्बडा 1 किती आहे आपली 83 डिव्हायडेड बाय 170. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज ऑलवेज न्यूमरेटर म्हणजे 332 इंटू 170 डिव्हायडेड बाय 83. मग आता याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुमचं उत्तर येतं बघा 680 हर्ट्झ. काय येतं हे 680 हर्ट्झ. कॅल्क्युलेशन केलं तर 680 हर्ट्झ ही पहिली फ्रिक्वेन्सी मिळाली. आणि आता ह्या फॉर्म्युल्यात किंमत टाकायची की n2 बरोबर मायनस n1 दॅट इज इक्वल टू 8. मग ही मायनस n1 जर आपण टाकले 680 तर देअरफोर आता इथं करते बघा मी देअरफोर मग n2 बरोबर हे तिकडं मायनसचे प्लस झाले n1 प्लस 8 म्हणजे याच्यात फक्त 8 मिळवायचे 688 हर्ट्झ. हे तिसरं उत्तर. समजलं. ही झाली व्हेलॉसिटी, ही झाली पहिल्याची फ्रिक्वेन्सी आणि ही झाली दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी. हा पण टाईप एकदम महत्वाचा आहे. चांगला करा. तुमचा हा जो तिसरा टाईप मी घेतला त्याच्यावरचं हे न्यूमरिकल तुम्ही स्वतः सोडवायचंय जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. वेव्हलेंथ ऑफ 2 notes in the air are 70 by 153 meter and 70 by 157 meter. Each of these notes produces 8 beats per second with a tuning fork of fixed frequency. Find the velocity of sound in the air and frequency of the tuning fork. तर बघा याला नीट वाचा, वरच्या पद्धतीने सोडवा. तर ह्या पद्धतीच्या न्यूमरिकल्सला लॉग टेबल लागत नाही. त्याच्यामुळे दिसताना जरी अवघड दिसत असलं तरी तो सोडवायला एकदम सोपा आहे. तर सोडवा. तर बघा आजच्या ह्या टार्गेट सिरीजच्या 9व्या भागामध्ये मी हे 3 प्रकारचे न्यूमरिकल घेतले. आता असं नको व्हायला की आपण प्रश्न केले, थेरी क्वेश्चन केले आणि त्याच्यावर न्यूमरिकल पडलं. आणि सोपे आहेत, तुम्हाला कळलंच असेल. तर मी लॉगसह कॅल्क्युलेशन करून दिले. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि अजून याच्यावरचे पुढचा पण एक भाग म्हणजे 10व्या भागात पण मी याच्यावरचे न्यूमरिकल्सच घेणार आहे जेणेकरून तुमचा तो टॉपिक किंवा तो चॅप्टर बऱ्यापैकी बोर्डासाठी प्रिपेअर होईल. समजलं का? तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूशी करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आता खूप फास्ट मध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे कारण आता तुमच्याकडे अभ्यासाला वेळ कमी आहे आणि तुमचा कमी वेळात छान अभ्यास व्हावा म्हणून मी हे सगळं करते आहे. विश यू ऑल दी बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.